नमस्कार, राजेंद्र राऊत न्यूजरूम चर्चामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आपण न्यूजरूम चर्चामध्ये वेगवेगळ्या विषयांच्या बरोबर आज एक औचित्याचा विषय महत्त्वाचा तो म्हणजे परवाच्या दिवशी म्हणजे 9 ऑगस्टला मराठा मुकक्रांती मोर्चा जो आहे तो मुंबईत निघणार आहे। आतापर्यंत राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा स्तरावरती तालुका स्तरावरती निघालेले मोर्चे पाहिले आणि याचं सगळं एकत्रित स्वरूप आता मुंबईत या मुकमोर्चाचं पाहायला मिळणार आहे। या निमित्तानंच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समिती आणि मराठा समाजाचे अभ्यासक यांच्याशी आपण न्यूजरूम चर्चामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत आणि त्यांची मतं या आरक्षणाच्या बाबतीत या सगळ्या मोर्चांमागची आपण जाणून घेणार आहोत। या पुढची सूत्र IB लोकमतचे संपादक प्रसाद काथे यांच्याकडे। धन्यवाद राजेंद्र। मुळात मराठा मोर्चांनी महाराष्ट्रभरातलं वातावरण ढवळून निघालं असताना एक नवा लाखोचा पुन्हा विक्रम करण्याची अपेक्षा असलेला मराठा मोर्चा मुंबईत येणार आहे, महाराष्ट्राच्या राजधानीत धडकणार आहे आणि या संदर्भात या मराठा मोर्चाच्या आयोजनामागचे खरे सूत्रधार जे आजवर तसे बाहेर आले नव्हते, ज्यांचे चेहरे लोकांना कळले नव्हते असं म्हणता येईल, असे आपल्यासोबत आहेत। मुळात ही गर्दी जी लाखोंच्या संख्येने येते आणि ती तितक्याच लाखोच्या संख्येने शांतपणे परत जाते, हे सगळं जमवता कसं तुम्ही? याच्या आधीचं नियोजन काय असतं आणि खरोखरच ही गर्दी प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणातून वाढत असते का एकच माणूस 4 ठिकाणी फिरत असतो? गर्दी अशी जे नियोजन आहे ते नियोजनामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अपारंपरिक अशा पद्धतीने एक समिती तयार केली जाते। तिला कधीही नाव ठेवलं जात नाही। सगळे लोक स्वयंस्फूर्तीने एकत्र येतात, मोर्चाचं संपूर्ण नियोजन करतात। त्याचं सगळं प्लॅनिंग तयार झाल्यानंतर प्रत्येकजण जबाबदारी वाटून घेतो आणि त्या जबाबदारीप्रमाणे त्याची एक आचारसंहिता बनवलेली असते। ती आचारसंहिता सगळे लोक फॉलो करतात आणि त्याप्रमाणे पहिल्या मुली, त्याच्यानंतर महिला, त्याच्यानंतर पुरुष आणि त्यानंतर राजकीय आणि प्रतिष्ठित व्यक्ती आणि सर्वसामान्य घटक अशा पद्धतीने त्याचं नियोजन असतं। मोर्चा सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्णपणे मोर्चाला काही लोक संबोधित करून सूचना दिल्या जातात। त्या सूचना पूर्णपणे मोर्चातला प्रत्येक माणूस स्वयंस्फूर्ती ऐकून घेतो आणि त्या पद्धतीने ते अंमलात आणतो आणि पूर्ण मोर्चा झाल्यानंतर मुलींच्या हातातनं ते निवेदन सरकारकडे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलं जातं। आणि ह्या मोर्चाचं हेच वैशिष्ट्य आहे की जे आम्हालाही पण आत्तापर्यंत त्याचं खरं जे सूत्र आहे की एवढी लाखोची लोकसंख्या अचानकपणे कोणीही न बोलवता आपोआप कशी एकत्र येते, एका भावनेने एकत्र येते, त्याच्यामागे अनेक फॅक्टर्स आहेत आणि एकत्र आलेली माणसं एका नियोजन पद्धती साच्यामध्ये जातात आणि अशा प्रकारचे शांततेचे मोर्चे काढून एक प्रचंड समुदाय एकत्र येतो आणि आपला निषेध नोंदवतो। हे जगाच्या पाठीवर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे आणि त्या अर्थाने ह्या मोर्चाची एक वेगळ्या पद्धतीची एक दिशा महाराष्ट्राला आणि देशाला आंदोलनाच्या माध्यमातून कशी असावीत हे दाखवून दिलेले आहे। पण आम्ही बऱ्याचदा पाहिलंय की ज्या वेळेला मोर्चा असतो त्याच्या आधी व्हॉट्सॲपचे मेसेज सुरुवात होतात, फेसबुकवरून मेसेज यायला लागतात, विविध महत्त्वाच्या ठिकाणी फलक लागतात, हा माहोल तयार केला जातो। हा माहोल तयार करायला तुम्ही काही मॅनेजमेंटची माणसं ठेवली आहेत का तुम्हाला स्वतःला सुचत चाललंय? हे सोशल मीडियामध्ये प्रचंड मुलांचा एक मोठा ग्रुप आहे आणि मग ते मुलं एकत्र येऊन ते ठरवतात। त्यांना असं कोणी बोलवत नाही की तुम्ही हे करायला या म्हणून। त्यांचा एक स्वयंस्फूर्तीने ग्रुप तयार झाले, ते ग्रुप एकत्र येतात, विविध विषयांवर त्यांची चर्चा असते आणि त्याच्यातनं तो एकत्रित आलेला ग्रुप आहे। सोशल मीडियातनं एकदा ते वातावरण तयार झाल्यानंतर मग ते फेसबुक आणि व्हॉट्सअप आणि ट्विटरच्या माध्यमातून ते लिंक होतं आणि त्या लिंकमधनं मग जे सोशल मीडियाच्या बाहेरची लोक आहेत, मग ते प्रिंट मीडिया असेल, वर्तमानपत्रातल्या बातम्या असतील, फलक आहेत, ते स्वयंस्फूर्तीने लोक लावतात कारण त्याच्या ज्या डिझाईन्स वगैरे ज्या काही तयार होतात त्या सगळ्या डिझाईन्स फेसबुकवर आणि ह्याच्यावरनं त्या नेटवरनं लोक डाउनलोड करून घेतात आणि त्या डिझाईन्स बऱ्याचदा सारख्या पण असतात। हां, बऱ्याचदा एकदा कसं झालं, ही औरंगाबादपासून सुरुवात झाली। औरंगाबादमध्ये ह्या मोर्चाचं पहिलं जे नियोजन केलं तिथल्या सर्व लोकांनी ते नियोजन एका सूत्रबद्ध पद्धतीने विकसित केलं आणि ते विकसित झालेलं जे सूत्र आहे ते यशस्वी झाल्यामुळं त्याच्यात कोणताही बदल न करता संबंध महाराष्ट्रामध्ये जवळपास आज 55 मोर्चे झाले आणि महाराष्ट्राच्या बाहेर आणि परदेशात सुद्धा पाठिंबा देणारे मोर्चे झाले। म्हणजे तशा अर्थाने ते जे काही नियोजनबद्धतेचं सूत्र होतं ते सूत्र आतापर्यंत उद्याच्या मुंबई मोर्चात पण ते अंमलात आणलं जाईल। काळे पाटलांना प्रश्न आहे, जो खरं तर आधीचा प्रश्न होता त्याचं उत्तर मला मिळालं नाही आहे, की एकच माणूस 4 ठिकाणी येतोय का 4 ठिकाणी
4 नवीन माणसं मोर्चात जोडली जात आहेत आणि संख्या 1 लाख 2 लाख इतकी पोहोचती आहे. नाही, असं होणार नाही. तुम्हाला सांगतो, अगदी पहिला मोर्चा जेव्हा आम्ही त्या मोर्चाचे साक्षीदार आहोतच, औरंगाबादमध्ये जेव्हा आम्ही मोर्चा काढला तेव्हा असं काही नव्हतं की सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की याच्या मागं कोण त्याच्या मागं कोण, असा कुठलाही प्रकार नाही. हे सगळं जे घडलं आहे हे आतली खतखत इतक्या दिवसाची गेल्या 30-35 वर्षाची मराठा समाजाची खतखत होती, ती हळूहळू बाहेर पडली. ती ह्या सरकारच्या विरोधात आहे किंवा त्या सरकारच्या विरोधात असं म्हणता येणार नाही. हे खऱ्या अर्थानं जर असेल तर हे प्रस्थापितांच्या, सगळ्यात पहिले जर मी म्हणेल तर हे प्रस्थापितांच्या विरोधाची लढाई आमची. कारण की सुरुवातीला अनेक लोक आमच्यामध्ये आहेत की ज्यांनी जर खऱ्या आमच्याकडे त्या काळामध्येच लक्ष दिलं असतं तर आज मुलांचे, विद्यार्थ्यांचे आणि शेतकऱ्यांचे एवढे हाल नक्कीच झाले नसते. आणि जे आपण आता प्रश्न केला आहे की एकाच ठिकाणी असं होणार नाही, त्यांच्या जिल्ह्यातला माणूस त्याच ठिकाणी निश्चित असतो. आपल्याला सांगतो, ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाऊन लोक कुठलीही कामं करणार नाही. तर आपल्याला सांगतो, जेव्हा आम्ही सुरुवात केली तर आत्ताच कोंडरे साहेब म्हणाले की सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर तुम्हाला सांगतो आम्ही अशी कुठली ॲक्टिव्हिटी, हां नक्कीच आमच्या एक वार रूम आहेत, तिथं काही लोक आहेत की ते करतात. परंतु याच्यामध्ये सगळ्यात पुढे जर असेल तर आजचा तरुण वर्ग आहे, विद्यार्थी वर्ग आहे, यांनी स्वयंप्रेरणेने एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केले, फेसबुक अकाउंट तयार केले आणि त्याच्यावरती हा सगळा मेसेज त्यांनी तो दिला. आपल्याला सांगतो की एकच माणूस 4 ठिकाणी जाणं हा विषय आमचा कन्सेप्टच नाही आहे. ज्याला जी जबाबदारी दिली आहे त्या तालुक्यातली असेल, त्या सर्कलमधली असेल किंवा त्या गावातली असेल, त्यांनी तीच निभावायची. आणि आतापर्यंत या मोर्चांमध्ये तोच खऱ्या अर्थानं चालत आलेला ट्रेंड आहे आमचा. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. आणि हा सगळा ट्रेंड व्यवस्थित चालल्यामुळंच ज्याला जिथं नेमून दिलंय तो तिथंच काम करतोय, म्हणून हे व्यवस्थित चाललंय. जर एक माणूस 4 ठिकाणी जर काम करायला लागेल तर निश्चितच याच्यामध्ये काहीतरी वेगळं आपल्याला दिसलं असतं, आपल्यासमोर काहीतरी वेगळं गोष्ट नक्की झाली असती. परंतु असं नाही आहे. खऱ्या अर्थानं आम्ही जे चाललो आहे एका आचारसंहितेने आम्ही चाललो. एक आचारसंहिता आम्ही स्वतःला घालून घेतली सुरुवातीला, आम्हाला घातली म्हणजे ती इतरांनाही बंधनकारक झाली. आणि त्यामुळं एवढ्या प्रचंड संख्येने हे मोर्चे खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये यशस्वी होताना दिसत आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठा विषय, मी पुन्हा आपल्याला त्याचा उल्लेख मी करीलच वारंवार, की खऱ्या अर्थानं ही गेल्या 35 वर्षाची सगळ्या जनसामान्यांच्या, सर्वसामान्य कुटुंबातल्या आतली ही खतखत आहे, ही मोर्चाच्या रूपानं आता कुठेतरी बाहेर येते. मी एक प्रश्न असा विचारतोय की हे मोर्चे नक्की कशासाठी, तुझ्या मागण्या काय आहेत आणि खऱ्या अर्थानं त्या इतर समाजातल्या जे इतर ओबीसी असतील, इतर मागासवर्गीय असतील, त्यांच्या ज्या आरक्षण आहे त्यांच्यावर बऱ्याच जणांना असं वाटतं की त्यांचं आरक्षण तुम्हाला हवं, नक्की कशासाठी आहे आणि काय मागण्या? हां, मी फक्त पहिल्यांदा आरक्षणावर थोडंसं जास्ती लक्ष देतो, म्हणजे त्या विषयाबद्दल जास्ती बोलेन. बाकी मोर्चाच्या बारीक सारीक प्रश्नाबद्दलही बोलता येईल, तो भाग आपण थोडं सेकंड याच्यात ठेवू. मुळामध्ये आरक्षण हा विषय महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा संबंध SC STच्या आरक्षणाशी येत नाही. त्यामुळे आपल्या चर्चेचा जो मुद्दा राहील तो OBCच्या परिघातलं आरक्षण, म्हणजे ज्याला सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेल्या वर्गांचं आरक्षण असं आपण म्हटलं पाहिजे. त्यामुळे आपण या संदर्भात जी काही चर्चा करू ती याच संबंधातली चर्चा असेल. दुसरा मुद्दा असा की मराठा समाज हा महाराष्ट्रातला एक घटक आहे, त्यामुळे महाराष्ट्रात जे काही आरक्षणाचं धोरण आहे ते मराठ्यांसाठी वेगळं आणि इतरांसाठी वेगळं असं आपण आयसोलेशन करून बघू शकत नाही. त्यामुळे आरक्षणाचा विचार करताना आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला बरोबरीचे अधिकार आहेत आणि मराठासुद्धा या महाराष्ट्राचा बरोबरीचा नागरिक आहे. इतर OBC असतील तशीच मराठाही एक घटक आहे आणि त्यांच्या बरोबरीने चर्चा करावी लागेल. म्हणजे मराठ्यांचं आरक्षण चर्चेला घेताना OBCच्या आरक्षणाची चर्चा होणार नाही असं अपेक्षित करणं मुळातच न्यायाला धरून होणार नाही. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की आपण आता इंटेलिजंट क्लास जो देशातला आहे किंवा महाराष्ट्रातला आहे त्याची खूप मोठी जबाबदारी असं मला आत्ता वाटतं अनेक वर्षाच्या अभ्यासानंतर, की आपण महाराष्ट्रामध्ये जे हरियाणामध्ये जाट समाजाने केलं ते जर होऊ द्यायचं नसेल तर मग आपण सोल्युशन द्यायला काहीतरी पर्याय उभे केले पाहिजेत. तर त्याच्यामध्ये आपण सामोपचाराने घटनेच्या चौकटीत काही बोलू शकतो का, हा मुद्दा आहे. मला असं वाटतं की आरक्षण हा व्होटर्ससाठी विषय नसून नागरिकांसाठी आहे. त्यामुळे आरक्षणाला राजकीय परिमाण जे लाभलेलं आहे ते आपल्याला पहिल्यांदा खारिज केलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा की आरक्षण आपण राजकारणाच्या अंगाने चर्चेला घेणार की आरक्षण आपण घटनात्मक चौकट आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय याच्या आधारावर चर्चेला घेणार, हा आपण सगळ्यांनी आता गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कारण हा विषय मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय महाराष्ट्रासाठी खूप मोठं ओझं आहे. त्याला आपण अतिशय समर्थपणे इंटेलिजन्सिया जो महाराष्ट्रातले त्याने उत्तर दिलं पाहिजे. आपण नॅचरली सुप्रीम कोर्टाचे निर्णय आणि घटनेची चौकट ही तर डावलणार नाही, ही साधी गोष्ट आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय असो की OBC आरक्षणाचा विषय असो हे कोणाला चुकणार नाही की घटनेची चौकट आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय.
मग आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आणि घटनेच्या चौकटीत जर बोलायचं असेल तर मग जे आरक्षणाचं धोरण आहे त्याची तपासणी करण्याचा मुद्दा येतो. उदाहरणार्थ मंडल आयोगाने असं म्हटलेलं आहे स्पष्टपणे की दी एंटायर स्कीम शुड बी रिव्ह्यूड आफ्टर एव्हरी 20 इयर्स. म्हणजे 20 वर्षाने मी जे सांगतोय ते पूर्ण रिव्ह्यू झालं पाहिजे. इंदिरा साहनी हे एक मोठं लँडमार्क जजमेंट आहे. त्यांनी एक मोठं आपल्याला बेंचमार्क घालून दिलेले आहेत की वारंवार जे एक्झिस्टिंग आरक्षण आहे त्या आरक्षणाचं आपण पुनर्परीक्षण केलं पाहिजे आणि त्याचं पुनर्मूल्यांकन केलं पाहिजे. सरकारने केंद्र सरकारने एक नॅशनल बॅकवर्ड कमिशन ॲक्ट केला आहे 1993चा. त्याच्याबरोबरच अनेक 95-94 मध्ये अनेक राज्याचे ॲक्ट झाले. त्या कायद्यांमध्ये कलम 11 नॅशनल बॅकवर्ड कमिशनच्या कायद्यामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र स्टेट बॅकवर्ड कमिशनचा ॲक्ट आहे 2005चा त्याच्या कलम 11 मध्ये समान तरतूद आहे की कधीही सरकारला वाटलं तर सरकार पुनर्परीक्षण करू शकतं, परंतु दर 10 वर्षातून किमान एकदा सरकारने जे आरक्षण घेत असलेले घटक आहेत त्यांच्या मागासलेपणाचं पुनर्परीक्षण केलं पाहिजे. हे बरोबर आहे, हे बरोबर. पण कळीचा मुद्दा म्हणजे लोकांना आता मुंबईमध्ये जेव्हा हा मोर्चा निघेल खरं सुरू होणारी लढाई इथून म्हणजे मोर्चे संपतील आणि याला तुम्ही टोक कसं आणणार. म्हणजे लोकांच्या मनामध्ये प्रश्न असा आहे की विरोध कुणाचाच नाही. आज कुठलाही राजकीय पक्षाचा नेता मराठा मोर्चाला किंवा मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे असंच म्हणतो. मग सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो की हे जो घोडं अडले कुठं, नेमकं मराठा आरक्षणाचं घोडं पेंड कुठं खाते, याला कोण जबाबदार आहे. तुम्ही सगळी भूमिका सांगताय त्यामुळं हा प्रश्न विचारणं इथं अगत्याचं आहे की आता तुम्ही याला टोक कसं आणणार. मोर्चे झाले, लाखोचे निघाले, विक्रम मोडले, शांततेत निघाले, एक नवा पॅटर्न आला, त्याचं प्रचंड कौतुक झालं. विरोधकांनी सुद्धा ज्यांचा आक्षेप आहे त्यांनी सुद्धा या सगळ्या शिस्तपद्धतीबद्दल कौतुक केलेलं आहे. कळीचा मुद्दा पुढं काय आता, याला टोक कसं आणणार आणि याच्यामध्ये कोण आहे. मग जर सगळेच अनुकूल आहेत तर आरक्षण मिळत का नाही. याच्यामध्ये आपण एक मुद्दा अजून घटनात्मक समजून घेतला पाहिजे की आत्ता जे कोणी मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणतात म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल किंवा सगळे राजकीय पक्ष असतील किंवा काही मराठेतर बाकी समाज घटक असतील. परवा राज्यसभेमध्ये एका सन्माननीय खासदारांनी पण याच्यावर भाषण करताना सांगितले की इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मुळात त्याच्यासाठीच मी आधी म्हटलं की आपण घटनात्मक चौकट आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार प्रत्येक निर्णयामध्ये अगदी आता अलीकडची सगळ्यात शेवटचं जजमेंट डिसेंबरच्या 8-9 तारखेला राजस्थानचं आलं, त्या हायकोर्टचं आलं. मार्च 15 मध्ये जाटांचं आलं. 2006 मध्ये नागराज केस झाली. इंदिरा साहनी हे लँडमार्क आहे आणि ते सुरू झाले 1963च्या बालाजी केसपासून. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की रिझर्वेशन इज अन एक्सेप्शनल फिनॉमिना. त्याला तुम्ही 50% वर नेलं की तो जनरलाइज होतो. त्यामुळे जर सुप्रीम कोर्ट वारंवार मर्यादा घालून देत असेल 50%ची तर आमचा कोणताही लोकशाही नियुक्त असलेला माणूस आम्ही इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दे म्हणणंच मुळात घटनात्मक होत नाही. आपण कधीतरी सत्य समजून घेऊया. मग आरक्षण कसं द्यायचं त्याची उत्तरं मी देईन. मूळ मुद्दा असा आहे की पहिल्यांदा आपण वास्तव स्वीकारल्याशिवाय उत्तर नाही देऊ शकत. वास्तव हेच आहे की सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की आपल्याला 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही कारण घटनात्मक चौकटीमध्ये ते आरक्षण हे एक्सेप्शनलच असू शकतं. ती एक सवलत आहे आणि ती जनरल लोकांचा अधिकार डावलून वाढवता येणार नाही. पण एक सराडे साहेब का होतं ज्या वेळेला हा तर्क मांडला जातो तेव्हा जे आरक्षणाचे समर्थक आहेत ते नेहमी तामिळनाडूचा आदर्श समोर ठेवतात. अगदी बरोबर आहे. पण तुम्ही समजून घ्या तामिळनाडूत काय झालं. उदाहरणार्थ तामिळनाडूने जर घटनात्मक तरतुदीचं पालन केलं नसेल राजकीय ताकदीच्या जोरावर तर मग आपण त्याला पाठिंबा देणार आहोत का हाही प्रश्न कधीतरी मनाला विचारला पाहिजे. मी सत्य असं सांगतो की त्याचं परीक्षण आपण केलं पाहिजे. मुळात तामिळनाडूमध्ये आरक्षण हे पहिल्यापासून त्या सर्व समाजाला एकत्र चालू आहे. त्यांनी कोणत्याही एका घटकासाठी आरक्षण वाढवलं नाही. दुसरी गोष्ट अशी की तामिळनाडूने काय केलं की तिथे 67% ओबीसी आहेत. त्यांच्या अंबाशंकर आयोगाचा जो 85चा अहवाल आहे त्यांनी त्याचं संख्या मोजली तर ती 67% ओबीसी आहे. मग आता 67% ओबीसीला 50% आरक्षण तामिळनाडूमध्ये आहे. मग आता महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात जे 32% आरक्षण घेणारे घटक आहेत त्यांच्या वेबसाईटवर संख्या सांगितलेली ती 32.75% आहे. मग 32.75%ला किती जर 67%ला 50% तर त्या न्यायाने 32.75%ला 24% आरक्षण दिलं पाहिजे.
म्हणजे तामिळनाडूचा आदर्श घ्यायचा असेल तर तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह व्हावंच लागेल ना कधीतरी. त्यांची लोकसंख्या ओबीसीची 67% आणि SC STचे त्यांचे 20% आरक्षण आहे. 87% लोक त्यांचे मागासवर्गीय ठरलेले. महाराष्ट्रामध्ये जर ओबीसी आणि मराठा जर 60%च्या आसपास जात असतील तर तुम्हाला मराठा कुठे म्हणला आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या. मराठा फक्त आरक्षणात एंट्री करायला मागतोय. ओबीसीला तामिळनाडूच्या न्यायाने जरी आरक्षण दिलं तरी लोकसंख्येचा तुम्ही विचार कधीतरी करणार आहात की नाही? एक मी गोष्ट क्लिअर करतो की मराठा आरक्षणाच्या बाबतीत अनेक समज आहे की सगळ्या मराठ्यांना ऑलरेडी आज विदर्भातला मराठा जो आहे कुणबी म्हणून तो आरक्षित प्रवर्गामध्ये ओबीसीत आहे. दुसरा मुद्दा जो आहे की नाशिक डिव्हिजन आणि मुंबई डिव्हिजन म्हणजे आपण महाराष्ट्र राज्य जे 1960ला निर्माण झालं तर 1960 पूर्वीचा महाराष्ट्र जर लक्षात घेतला तर हैदराबाद स्टेट ही मराठवाड्यामध्ये होतं आणि मराठवाड्यामध्ये जे काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये जाती लिहिण्याच्या पद्धती मराठा आणि मरगट्टा होत्या आणि सीपी बेरार हा पूर्णपणे आज विदर्भाचा जो प्रदेश आहे तर त्या ठिकाणी मराठा समाजातल्या लोकांनी त्यांच्या नोंदी ह्या कुणबी आहेत त्यामुळे ते आज रिझर्वेशनच्या आतमध्ये येतात. मुंबई प्रांत जो होता त्याच्यामध्ये नाशिक मुंबई आणि पुणे हा जो पट्टा आहे सगळा पश्चिम महाराष्ट्रातला ह्याच्यामध्ये आजही जवळपास 50 ते 55% मराठा समाजातल्या लोकांच्या नोंदी ह्या कुणबी आहेत. त्यांचं जर रेकॉर्ड तुम्ही 1920च्या पूर्वीचं काढलं तर कुणबीन ते आज ते प्रमाणपत्र घेऊन ओबीसीच्या सवलती घेत आहेत. राहिलेला प्रश्न जो आहे ते मूळ मराठवाड्याचा आहे आणि ज्यांच्या नोंदी कुणबी नव्हत्या अशा मराठ्यांच्या आहेत. त्यामुळे तो प्रश्न एका अंगाने मराठा आणि कुणबी यांच्या संबंधाचा पण आहे आणि मराठवाड्याचं आज जे काही इकॉनॉमिक स्टेटस आहे किंवा तिथला प्रादेशिक असमतोल आहे ह्या प्रादेशिक असमतोलाला थोडंसं जातीयतेची किनार असल्यामुळं तिथल्या मराठ्यांवर जास्त अन्याय झालेला आहे कारण तिथं तेवढ्या प्रमाणात विकास झालेला नाही. आणि कोंढरेजी कसं आहे तुम्ही हे सांगता सर्व इतिहास झाला आरक्षण किंवा इतर जाती जमातीचा मात्र आतापर्यंत 57 मोर्चे निघाले मात्र डिमॉनिटायझेशन नंतर अचानक ही मुवमेंट थंडावली तर हे सगळं पैशाचं गणित त्यामुळे आर्थिक चणचण होती म्हणून थंडावली होती की अचानक असं काय झालं की 9 ऑगस्ट कारण साधारण डिसेंबरनंतर ही मुवमेंट थंडावली आणि अचानक पुन्हा जून नंतर सुरू झाली. कोल्हापुरात आम्ही सर एक मराठा गोलमेज परिषद घेतली होती आणि हे मोर्चे सगळे निघत होते. आम्ही वाट पाहत होतो की सरकार कोणत्या कोणत्या प्रकारचे रिझल्ट देते. दरम्यानच्या काळामध्ये सरकारने सुमोटो काही डिसिजन घेतले त्याच्यामध्ये काही क्लॅरिटीचे विषय होते परंतु ज्या प्रकारे ह्या मोर्चाला प्रतिसाद देऊन सरकारने जे काही समावेशक मागण्या आम्ही सगळ्या केल्या होत्या ते सोडवण्याच्या दृष्टीने टास्क फोर्स करून सोडवणं अपेक्षित होतं परंतु त्याच्यात अनेक घोषणा झाल्या. डिमॉनिटायझेशनचा ह्याचा काही संबंध नाही कारण हा मोर्चा कोणत्याही धनवान माणसाच्या जीवावर उभा राहिलेला नाही. तो सामान्य माणूस त्याच्या खिशातले 200-500 रुपये खर्च करून स्वतःहून मोर्चामध्ये येतो. त्याला कोणी गाड्या देत नाही झेंडे देत नाही काही नाही. प्रत्येक माणूस हे व्यक्तिगतरित्या खर्च करतो. जो काही माफक मॅनेजमेंटच्या दृष्टीने खर्च आहे ती जवळची लोक एकत्र येऊन ते करतात. त्याच्यामध्ये फार मोठी कोणाची आम्ही मदत घेत असं ऐकलं की अनेक अदृश्य हात या मोर्चाच्या पाठीमागे आहेत म्हणजे जसं नाही अदृश्य हात असण्यापेक्षा म्हणजे मुख्यमंत्री म्हणाले की अनेक अदृश्य हात आहे त्यामुळे आमचं सरकार तगून आहे तर अनेक लोक आहेत ज्याने आता सुद्धा जाहीरपणे म्हणजे खरं अदृश्य कशाला नितेश राणे म्हटले की सगळ्या सोयी सुविधा द्या मी सगळा खर्च करतो आर्थिक ह्याच्यावर त्यामुळं फंडिंग तर केलं असणार आहे. आम्ही तुम्ही त्यांना शेवटच्या लाईनमध्ये उभं केलं बरोबर आहे राजकीय नेते सगळे मोर्चाच्या शेवटी होते परंतु पैसा फंडिंग हे झालेलं असणार आहे तुम्ही हरकत नाही सांगायला. हा प्रश्न अधिक कळीचा ठरतो की एवढी मोठी गर्दी इतकं मोठं नियोजन हे बिना पैशाचं शक्य नाही. तुम्ही म्हणताय की सर्वसामान्य माणूस खिशातले 200-500 रुपये करतो लॉजिकल नाही वाटत हे. तुम्ही खरं काय ते सांगून टाका. आज खरंच सांगतोय तुम्हाला आजही तुम्ही प्रत्येक तालुक्याचा आढावा घ्या लोक जमत आहेत तुमचे रिपोर्टर सांगतील की लोक स्वतःहून गावागावामध्ये वर्गणी स्वतः काढतात एक गाडी ठरवतात कुणाची गाडी असेल तर डिझेल टाकतात आणि इथे घेऊन येतात. सुविधांच्या बाबतीमध्ये राजकीय पक्ष असतील किंवा संघटना असतील किंवा व्यक्ती असतील ज्यांच्यामध्ये वाटतं की मराठा समाजाला म्हणजे तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून पुढचं जाऊन सांगतो आज मुस्लिम समाजाने आम्हाला पूर्ण व्यवस्था केली. कोल्हापुरामध्ये तर 25,000 लोकांची जेवणाची व्यवस्था मुस्लिम समाजाने केली. मग त्याच्यामध्ये अनेक विविध समाजाची संघटना आहेत धर्माच्या संघटना ह्यासुद्धा ह्या मोर्चाला एक प्रकारे साहित्याच्या रूपाने पुरवठा करतात. त्याच्यामध्ये जेवण असेल पाणी असेल बिस्किटं असतील काही स्वागताच्या कमानी असतील हे सगळं इतर समाजाचे घटक करत आहेत. हे खरं तर ह्या मोर्चाचं वैशिष्ट्य आहे. आणि जो आमच्यावर आरोप होतो की मराठा क्रांती मोर्चा एक विशिष्ट समुदाय तुम्ही जर आमच्या सगळ्या मागण्या पाहिल्या तर 1-2 मागण्या सोडल्या तर हे सगळ्या सर्वसमावेशक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठरवून ग्रामीण भागातले विद्यार्थी युवकांना धरून सगळ्या मागण्या केलेल्या आहेत.
नाही, आता कोंडे साहेब मुद्दा असा आहे, सरकारने जेवढं देता येईल तेवढं तुम्हाला दिलेलं आहे बेसिकली. याच्या पलीकडे सरकार तुम्हाला काही देऊ शकत नाही. म्हणजे आरक्षण सरकारच्या हातात नाही, हे वास्तव तुम्ही स्वीकारलं पाहिजे. दुसरी गोष्ट, शिष्यवृत्ती त्यांनी EBC करून तुम्हाला ते दिलेलं आहे. मग आता तुम्हाला मोर्चा नेमका काढायचं कशासाठी? यातनं काय मिळणार आहे तुम्हाला? हे बघा, दोन सर महत्त्वाच्या बाबी आहेत. फक्त शक्ती प्रदर्शन की करायचं जी नाही, ही जी विषमता जी आहे ती केव्हा तयार होते की एका बाकावर बसणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये जर ती विषमता तयार होत असेल तर ते एक साहजिक त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की माझ्या पाठीची काही जात लावलेली नाही. आरक्षणाचा विषय बाजूला ठेवा, परंतु प्रत्येक ग्रामीण भागातला जो युवक आहे त्याला जर चांगलं दर्जेदार शिक्षण पाहिजे असेल तर त्या शिक्षणाची सुविधा ही सरकारने निर्माण करावी, एक सामाजिक अपेक्षा आहे लोकांची. आणि म्हणून OBC प्रमाणे किंवा SC/ST प्रमाणे ज्या सवलती विद्यार्थ्यांना मिळतात त्या सवलती जर EBC साठी दिल्या, आता ती जी राजश्री शाहू योजना 1 लाखावरनं 6 लाख केली, हे पूर्णपणे मराठा क्रांती मोर्चाच्या दबावामुळेच यशस्वी झाली. कारण ते 1 लाख रुपये होता आणि OBCला 6 लाख रुपये क्लेम होता, म्हणजे एका पातळीवर आणले. ह्याच्यामुळं काय झालेलं आहे की आज OBCतलं आणि मराठामधले आणि ओपनमधल्या सगळ्या जातींचं एक किमान आर्थिक स्तरावर तरी एक सारखेपणा आला. परंतु ती जी योजना आहे त्या योजनेमध्ये अनेक कोर्सेसचं ॲडिशन होणं आवश्यक आहे. कारण काही कोर्सेस पुरतच जर ते असेल तर उर्वरित जे क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये स्किल डेव्हलपमेंट असेल, वेगवेगळे असे अनेक विषय आहेत किंवा मेडिकलचं असेल, तर ह्या सगळ्या कोर्सेसला जर अशा प्रकारे फीच्या बाबतीमध्ये सवलती मिळल्या तर चांगलं होईल. दुसरे ह्याच्यातले भाग काय सांगतोय की आज अनेक कॉलेजेस फी फक्त 15,000 रुपये असते, पण बाकीचे चार्जेस 80-90 हजार रुपये आहेत. सामान्य माणूस आज शिक्षणच त्या पद्धतीचं घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळेही गर्दी वाढते. त्याची जी काय त्याची अपेक्षा फार मोठ्या प्रमाणावर आहे. सरकार दिल्यासारखं दाखवते. सरकारने आर्थिक जी काही तुटवडा असेल त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू लॉस होतो तो भरून काढून ज्या घटकांना खऱ्या अर्थाने सुविधांची आवश्यकता आहे त्याच्यासाठी देणं काय अभिप्रेत आहे आणि ती मागणी करणं म्हणजे काय चूक नाही. मला याच्यामध्ये थोडं ॲडिशन करावंसं वाटतं की सरकार, आपण असं का समजून चाललो आहे की सरकार आरक्षण देऊ शकत नाही म्हणून. मुळात सरकार आरक्षण देऊ शकतं. त्यांनी कधीतरी याच्यामध्ये हा प्रश्न ओन केलेला नाही, हा मोठा मुद्दा येतो. समजा OBC समाजाचा एखादा विषय असता तर सरकार त्याच्यासाठी मराठ्यांचा विचार करते का, मराठ्यांना काय वाटेल म्हणून? मराठा समाज महाराष्ट्राचा इक्वल घटक नाही आहे का? मग मराठा समाजाला इतरांना देत असताना काय वाटेल याचा कधी सरकारने विचार केलेला नाही. हा मुद्दा आमच्यासाठी दुःखाचा विषय आहे, आक्रोश आहे याच्यामुळे. दुसरी गोष्ट अशी की सरकारने काय प्रयत्न केले मागच्या वर्षभरात मराठा समाजाचं आरक्षण फटाफट होण्यासाठी? असं काही सरकारने हा विषय ओन केलेला आहे आणि सरकार खूप धावपळ करतं आहे आरक्षणाचा विषय सोडवण्यासाठी, असं काही आम्हाला प्रत्यक्षात दिसत नाही. सरकारने जे लिगल आहे ज्याच्यामध्ये जर ते केलंच नाही तर फार सरळ आरोप होईल, तेवढ्या गोष्टीला सरकार पुढाकार घेतं आहे. परंतु सरकारने याच्यासाठी आता विषय असा आहे की केंद्रामध्ये 27% OBCचं आरक्षण सलग 27% एकत्र आहे. मग महाराष्ट्रामध्ये ते सलग का राहू शकत नाही? बाळासाहेब, याच मुद्द्यावर आपण चर्चा पुढे चालू ठेवूया. एक ब्रेकची वेळ झालेली, छोटीसा ब्रेक. आणि हे सगळे मुद्दे जे येतात, राजेंद्र कोंडरे आहेत, रवींद्र काळे पाटील आहेत, बाळासाहेब सराठे आहेत, प्रसाद कादेसर आहेत, सगळ्यांशी आणि उर्वरित सगळे प्रश्न ही चर्चा पुढे चालू ठेवू. त्यामुळे आरक्षण किती टक्के असावं, किती नसावं, मोर्चांचं पुढे काय, 9 ऑगस्ट नंतर पुढे मोर्चांचं काय, हे देखील अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची चर्चा आपण ब्रेक नंतर करू. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. न्यूजरूम चर्चेमध्ये आपण चर्चा करतोय मराठा आरक्षणाच्या मोर्चा संदर्भात, जो 9 ऑगस्टला मुंबईमध्ये निघणार आहे. राज्यभरातला सगळ्यात मोठा मोर्चा असेल असं मराठा समाजाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. तीच चर्चा आपण इथे 2 समन्वयक आणि 1 अभ्यासक यांच्यासोबत करतोय. पुढच्या प्रश्नासाठी मी काही सहकाऱ्यांकडे देतो. एकतर सरकार पुन्हा म्हणते की आमच्याशी चर्चा करा. चर्चा करायला नेते जात नाही, तुमचे जे कोणी सगळे समन्वयक आहेत ते जात नाही. दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणतायत की सरकार ओन करत नाही. हा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो सरकार आपला आहे असं म्हणून करत नाही. मग सरकारच्या विरोधात का नाही? हा जे तुमचा जो निर्णय ज्याच्यासाठी तुम्ही भांडताय तो घेत नाही, त्यांच्या विरोधात का नाही मग मोर्चा निघत? एक मिनिट. सगळ्यात मोठा विषय असा आहे की आतापर्यंत आम्ही 57 मोर्चे काढले. त्या 57 मोर्चामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही त्यांना एक निवेदन, त्या ठिकाणी ठीक आहे त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार, त्या जिल्ह्याच्या, त्या तालुक्याच्या आम्ही सविस्तर निवेदन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आमच्या डिमांड्स काय आहेत त्या आम्ही त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेल्या आहे. बरोबर आहे. मला एक म्हणायचं आहे की या राजकीय व्यवस्थेमध्ये म्हणा किंवा प्रशासकीय व्यवस्थेमध्ये म्हणा,
जर आम्ही तुम्हाला एखादं निवेदन देत असू तर त्या निवेदनाचं कुठंतरी उत्तर अपेक्षित आहे आम्हाला. मग गेल्या 57 मोर्चाचं सरकारनं आतापर्यंत अपेक्षित उत्तर आम्हाला दिली का, किंवा आमच्या ज्या डिमांड्स आहेत त्याच्यामध्ये सरकार नेमकं करणार काय, सरकारची नेमकी भूमिका आहे, सरकार का मांडत नाही आहे. आणि मुळात राहिला प्रश्न तुमच्या चर्चेचा. मला एक ह्या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की प्रत्येक वेळेला आम्ही काही मुवमेंट हाताशी घेतली त्याच वेळेस यांना चर्चा करावीशी का वाटते. मग सरळ सरकारची भूमिका या ठिकाणी कुठेतरी प्रामाणिक नाही आहे, हा माझा स्पष्ट आरोप या ठिकाणी. आणि पूर्ण अभ्यासाअंतीच मी हा आरोप करतोय. आम्ही पाहिले गेली वर्षभर आम्ही राज्यामध्ये फिरतोय, गेली वर्षभर आम्ही अनेक तालुक्याच्या तळागाळातील लोकांसोबत आम्ही चर्चा करतोय. आम्ही एक वेळेला नाही, 2 वेळेला नाही, आपल्याच माध्यमातून आम्ही अनेक वेळेला सरकारला आम्ही आवाहन देखील केलं. आमच्या मध्यवर्ती कार्यालयातून आवाहन देखील. सर, तुम्ही म्हणालात की सरकारला तुम्ही आवाहन करताय. मुळामध्ये आरक्षणाची मुळातच एक तरतूद ठरलेली आहे आणि असं असताना राज्य सरकारनं तुम्हाला जरी आरक्षण देऊ केलं तरी ते सुप्रीम कोर्टामध्ये कशाच्या आधारे टिकेल असं तुम्हाला वाटतं, जर ठरलेली आरक्षणाचं लिमिट आपण क्रॉस करत असू तर? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रातलं आरक्षण, तुम्ही इतिहास बघू नका म्हणता, पण महाराष्ट्रातलं आरक्षण आयसोलेशनमध्ये होऊ शकत नाही. 9 एप्रिल 1965चा एक GR आहे महाराष्ट्रामध्ये. आपण तो GR कधी वाचणार आहोत की नाही? त्या GR मध्ये 4 कॅटेगरीजला आरक्षण वाटून दिलेलं आहे. SCला 13, STला 7, OBCला 10 आणि VJNTला 4. हे आरक्षण त्यावेळेला BD देशमुख समितीच्या रिपोर्टनुसार लोकसंख्येच्या प्रमाणात दिलेलं आहे. मग आरक्षण आज इतकं 32% कसं काय झालं, जे 14% होतं OBCचं आरक्षण? कधी म्हणजे त्यांचं कमी करून मराठ्यांना मिळालं पाहिजे हा एक पर्याय असू शकतो. सर, एक मिनिट प्रश्न, किंवा मग 50%च्या वर हे टक्केवारी जाऊ शकते. मग दोघांपैकी एक सोल्युशन म्हणून तुम्ही काय म्हणणं आहे की आपण ही अशी चर्चा करूया नको. त्याचं कारण असं आहे, आपण घटनात्मक मुद्दे समजून घेऊया. OBCला न्यूट्रल राहून आपल्याला आरक्षणाची चर्चा करावी लागेल. OBCला मध्ये आणून चर्चा नाही करता येणार. आरक्षणाची एक तरतूद घटनेमध्ये आहे की 50%पर्यंत आरक्षण असेल. त्याचा मागासलेपणा आणि नोकऱ्यातलं कमी प्रतिनिधित्व हे निकष ज्या ज्या घटकाला लागू आहे त्यांना त्याच्यातूनच आरक्षण दिलं जाणार आहे. ते आरक्षण कोणाचं नाही आहे, जे त्यात गेलेले आहे ते आरक्षण त्यांचं नाही आहे, ते त्यातले घटक आहेत. तसे अजून अनंत घटक त्यात ऍड होण्याची घटनेमध्ये तरतूद आहे. पण आता तुम्ही जे म्हणताय, एका हाताला तुमचं म्हणणं असं आहे की 50% आरक्षणाची मर्यादा कायम. माझं म्हणणं नाही, ते सुप्रीम कोर्ट जे तुम्ही स्वीकारलेलं आहे. स्वीकारणं सगळ्यांनी स्वीकारावं हे आमचं आव्हान आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुमचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला एका विशिष्ट टक्केवारीची आरक्षणाची गरज आहे. मग ती बेरीज ही 50%पेक्षा जास्त होत नाही. दुसऱ्याचं आरक्षण एक मिनिट, म्हणजे तुम्ही जेव्हा आरक्षण मागता तेव्हा इतर घटक हे घाबरत आहेत. त्यांना हा प्रश्न पडतो की आमचा हक्क काढून तर मराठा समाज ते आरक्षण मागणार नाहीये. आपण एक थोडासा समज दूर केला पाहिजे की आरक्षण हा कोणाचा हक्क नाही आहे. आरक्षण हे सामाजिक शैक्षणिक पात्र असलेल्या लोकांना, ज्यांचं प्रतिनिधित्व कमी आहे, अशा लोकांसाठी एक आपण एक हिस्सा तयार केलेला आहे, एक कॉर्पस तयार केलेला आहे. पण तो सामाजिक बॅकवर्डनेसवर दिलेला आहे. बरोबर, हक्क नाही असं कसं काय? बरोबर आहे. सामाजिक, तुम्हाला एक वाक्य पुन्हा सांगतो, याच्यावर तर सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ऑल सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस आर नॉट एलिजिबल फॉर रिझर्वेशन, OBC रिझर्वेशन. ओनली दोज सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस हु आर इनॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड. हे आपण कधीतरी लक्षात घ्यायला पाहिजे. मग OBCचं प्रतिनिधित्व तुम्ही ज्या जातींकडे बघून आम्हाला सांगताय, त्यांचं तुम्ही प्रतिनिधित्व सांगा आम्हाला. कधी कुठे लिहिलंय का? त्यांचं 50 वर्षामध्ये आरक्षण चालू आहे, त्यांचा बॅकवर्डनेस कुठे तपासलेला आहे का? 12 बलुतेदारांचा बॅकवर्डनेस तपासला गेला नाही मंडल कमिशनच्या. नका 12 बलुतेदार आणि शेतकरी हे असं नाही. आपल्याकडे आयोग बसलेले आहेत. आपल्याकडे आता महाराष्ट्रामध्ये 47 रिपोर्ट आलेले आहेत. या सगळ्या रिपोर्टमध्ये जे मंडल आयोगाने निकष लावलेले आहेत, ते निकष लावून कोणाकोणाला किती किती मार्क मिळाले ते आपण सांगितलं पाहिजे. आणि मराठा समाजाला जे तुम्ही निकष लावता आहात बॅकवर्डनेसचे, ते सगळ्याच इंडिव्हिज्युअल घटकाला लावले पाहिजे. या मंडल कमिशनच्या अनुषंगानेच एक उल्लेख आहे. मंडल कमिशनमध्ये ज्या वेळेला मराठ्यांना विचारलं गेलं होतं की तुम्हाला आरक्षण हवं आहे का, त्यावेळेला ती गोष्ट नाकारण्यात आली असा एक संदर्भ येतो. घटनात्मक दृष्ट्या एखाद्या समाजाने 25 वर्षापूर्वी आम्हाला आरक्षणाची गरज नाही असं म्हणणं
आणि आज त्यांना आरक्षणाची गरज आहे म्हणून आम्हाला आरक्षणात घाला असं म्हणणं, याच्यात घटनात्मक दृष्ट्या काही प्रत्यवाय नाही. आपण घटनेच्या भाषेत बोलूया. आपल्याकडे कोणत्या अ ब कडे जाती समूहांकडे लक्ष देऊन बोलायला नको, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की मंडल आयोगाच्या वेळेला आपल्याकडे जागतिकीकरणाचे किंवा आर्थिक धोरणाचे परिणाम शेतीवर झालेले नव्हते, आज झालेले आहे. मंडल आयोगाने सांगितलं की दर 20 वर्षातून एकदा सगळी स्कीम रिव्ह्यू केली पाहिजे, पुन्हा तपासणी केली पाहिजे. आपल्याकडे नॅशनल बॅकवर्ड कमिशन ॲक्ट आहे 1993चा, आपल्याकडे 2005चा स्टेट बॅकवर्ड कमिशन ॲक्ट आहे. दर 10 वर्षातून घटक बदलू शकतात, हे त्याने आपल्याला सांगितलेलंच आहे. मग आपल्याला नवीन 25 वर्षापूर्वी मागासलेले नसलेले घटक आज मागासलेले होऊ शकतात. सर तुम्ही आता जो उल्लेख केला त्यामध्ये आपण असं म्हणालात की इनएडिक्वेटली बॅकवर्ड, इनएडिक्वेटली रिप्रेझेंटेड इन दी पब्लिक सर्व्हिसेस. तर मराठे कशा पद्धतीने मागास आहेत असं तुम्ही म्हणू शकता, त्याचं ग्राउंड काय? आणि मुळातच ज्या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी इतके वर्ष राज्य केलं, जे सधन आणि सुशिक्षित म्हणून SC ST VJNT NT किंवा इतर OBC यांच्या कंपॅरिझनमध्ये पुढे आहेत असं मानलं जातं समाज व्यवस्थेमध्ये, मग मुळातच ह्या आरक्षणासाठी तुम्ही एकीकडे आरक्षण हा हक्क नाही असं म्हणत असताना पुन्हा आरक्षणाची मागणी रेटायची, ह्याचा अर्थ काय? लक्षात घ्या की जे आरक्षणात गेलेले आहेत त्यांना दुसऱ्याला आरक्षण देऊ नका किंवा आमच्यातलं आरक्षण देऊ नका हे म्हणण्याचा अधिकार नाही आहे. त्यांना आरक्षणात दिलेले आहे, त्यांचा सोशल एज्युकेशनल बॅकवर्डनेस आपण घटकावर गृहीत धरू. परंतु तुम्ही जे म्हणाला आहात की मराठ्यांचे काय पुरावे आहेत, आपल्याकडे एक अंधश्रद्धा आहे की मराठा सोशली बॅकवर्ड नाही, बाकीचे सोशली बॅकवर्ड आहे. आता उदाहरणार्थ मी 2-3 जातीचे नाव घेतो, तुम्ही त्यांचा सोशल बॅकवर्डनेस कुठे लिहिलं आणि कसा आहे ते मला सांगा. गुजर ओबीसीत आहेत, वाणी ओबीसीत आहेत, सोनार ओबीसीत आहेत, माळी ओबीसीत आहेत, तेली ओबीसीत आहेत. उदाहरणार्थ लेवा पाटील ओबीसीत आहे, लेवा पाटीदार ओबीसीत आहे, भंडारी ओबीसीत आहे. या जाती बॅकवर्ड आहेत आणि मराठा बॅकवर्डने हे कशावरून ठरवलं आपण, हा पहिल्यांदा अभ्यासाचा नाही. पण तुम्ही आता ज्या जातींची नावं घेतली तशा 4 जाती आपल्याला मराठ्यांमध्ये मोजता येतील. 96 कुळींची संख्या काढायला गेली तर 96 कुळींमधल्या बाबतीतही बोला तुम्ही. हां, एक लक्षात घ्या की 96 कुळी, अक्कर, मासे, कडू हे मराठा जातीच्या अंतर्गतचा विषय आहे, तो दुसऱ्या जातीशी तुलनात्मक विषय नाही. आपल्या भारतामध्ये एक लक्षात घ्या की सोशल बॅकवर्डनेस हा मंडल आयोगाने पहिला प्रश्न केलेला आहे की ज्या जातीला इतर जातीचे लोक मागासलेलं म्हणतात ते असतात मागासलेले. आणि जाती व्यवस्थेत कोणाला मागासलेलं म्हणायची तरतूद नाही, ती वर्ण व्यवस्थेतली तरतूद आहे. वर्ण व्यवस्थेमध्ये जे शूद्र घटक आहेत त्यांना ओबीसी आरक्षणासाठी एलिजिबल ठरवले मंडल आयोगाने, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मग आता मराठ्यांचा बॅकवर्डनेस कसा आहे ती उत्सुकता आहे म्हणून एका मिनिटात सगळं सांगतो. याच्यामध्ये मराठ्यांचा बॅकवर्डनेस 4-5 प्रकारांनी तपासलेला आहे ऑलरेडी. त्याचं पहिल्यांदा एक आपल्याकडे आरक्षणाचं धोरण कशामुळे आलं त्याचं एक सूत्र आहे, जन्मना जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते. म्हणजे जन्माने सगळे शूद्रच असतात, ज्यांच्यावर संस्कार होतो म्हणजे उपनयनाचा किंवा मुंजीचा ते द्विज असतात, आणि ज्यांच्यावर संस्कार होत नाही ते सगळे शूद्र असतात. आणि त्या संस्काराच्या आधाराने बाबासाहेब आंबेडकरांनी जे शूद्रपूर्वी कोण होते मध्ये व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये मराठा समाज हा शूद्र मानलेला आहे. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामध्ये एक शब्द घातलेला आहे त्यांच्या जिजाऊच्या सवतीबद्दल की डाग लाविला कुणबी कुळा. त्याच्यानंतर शाहू महाराजांनी आरक्षण दिलेलं आहे ते मराठ्यांना. याच्यात ना उपनयन शूद्र म्हणायला तयार आहात मग, जसे बाकीचे बॅकवर्ड स्वतः, हे वास्तव आहे. कारण आजही ग्रामीण भागात, आता ऐका 2 मिनिट तुम्ही खूप, आजही ग्रामीण भागात मराठे फ्रंटला आहेत राजकारणात, सगळ्या गोष्टीत. इव्हन ओबीसीचं आरक्षण मराठे खात्यात कुणबी जात प्रमाणपत्र सादर करून, हे वास्तव आहे. माड्याचे आमदार बबनदादा शिंदे त्यांच्या मुलाने तेच केलं. कोल्हापूरच्या महानगरपालिकेतलं उदाहरण घ्या ना, हे तुम्ही स्वीकारणार? कोल्हापूरच्या महानगरपालिकेत लोकसंख्येचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये. मराठा समाजाचं जे प्रमाण आहे ते 32% जवळपास आहे. आणि त्यामुळं ग्रामीण भागात असल्यामुळं कुठलाही जो एखादा समाज घटक त्या प्रदेशामध्ये लोकसंख्येने जास्त असतो त्याचं प्रतिनिधित्व ॲटोमॅटिकली राजकारणामध्ये येतं. आज तुम्ही विदर्भातले काही जिल्हे घ्या किंवा यवतमाळ असेल, तिथं मराठा समाजाचं प्रतिनिधित्व आहे का ग्रामपंचायत इकडे तिकडे. तुमच्या सगळ्या माध्यमातून एक चित्रपटासारखं काय झालं आहे की साखर कारखाने, शिक्षण संस्था आणि विधिमंडळ, खासदार, आमदार म्हणजेच मराठा समाजाचा चेहरा. मुळात ह्या सगळ्या प्रतिमेमुळं खऱ्या अर्थाने मराठा समाजाचं जे वास्तव आहे ते वास्तव लपवलं जाते. नाही, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ज्या वेळेला राजकारणामध्ये आरक्षण आलं, मतदारसंघ ओबीसी रिझर्व्ह झाला की कुणबी होता, ओपन असलात की मराठा होता,
मग राजकारणामध्ये सातत्यानं विशिष्ट घराणीच कार्यरत दिसत नाहीत. नाही, याच्यात द्व्यर्थी असं निघतो याच्यामध्ये की आज कुठल्याही सरकारी जागेमध्ये जर प्रवेश घ्यायचा झाला तर मागासवर्गीय घटकातला माणूस ओपनच्या जागेवर जाऊ शकतो. मग तसा अर्थाने जर ज्याचं कुणबी प्रमाणपत्र आहे आणि तो ओबीसीतला घटक आहे तो साहजिक राजकारणासाठी तो वापरतो तो. परंतु आम्ही देखील पूर्वी मागणी केली होती की आम्हाला राजकारणातल्या प्रतिनिधित्वापेक्षा सर्व्हिसेसमध्ये आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाचं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व अपेक्षित आहे आणि ते प्रमाण गेल्या 15, 20, 25 वर्षामध्ये तुलनेने फार मोठ्या प्रमाणावर मागं येत आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला रिझर्वेशनची आवश्यकता आहे. आणि ते रिझर्वेशनचा जो हक्क जर नाही मिळाला तर सरकारकडे अशी कुठली संधी आहे की त्याच्या माध्यमातून ती मराठा समाजातला हा घटक त्या बरोबरीला आणण्याची दृष्टीने इतरांच्या बाबतीमध्ये पुढे आणण्याचा प्रकार होता. मराठा समाजाच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे की तुलनेने पुढच्या 20-25 वर्षामध्ये जेवढी गती त्या समाजाची होती, एक स्थिती होती, ती ह्या 25-30 वर्षामध्ये आर्थिक धोरणं बदलली, शेतीचे प्रश्न बदलले आणि ह्या सगळ्यातनं जो एक सोशल बॅकवर्डनेस जो डेव्हलप झालेला आहे त्या अँगलने आम्ही हा विचार करतो की ह्या आरक्षित प्रवर्गामध्ये केलं पाहिजे. आणि सरकारकडे रिझर्वेशनच्या माध्यमातून जी काही प्रगतीची दालनं दाखवली त्याच्या बाबतीत इतर क्षेत्रातनं समाजाला पुढे आणण्याचे जे काही प्रकल्प राबवायला पाहिजे होते ते राबवत नाही. कारण सगळी राजकीय व्यवस्था ही जातीच्या गणितांवर चाललेली असते. आपण सरकारातलं सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व तुमच्या समाजाचं होतं तरी तुम्ही म्हणता की तुमचा समाज सरकारच्या माध्यमातून. त्याचं एकच उत्तर देतो की महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री मराठा झाले. मराठ्यांच्या बाबतीत त्यांची मुख्य अडचण अशी की स्वतःच्या जातीची बाजू घेतली की इतर समाज काय म्हणेल ह्या भीतीपोटं मराठा रिझर्वेशन किंवा कुठल्या बाबतीमध्ये मराठा पुढारी जास्त येत नाहीत. आमच्या दृष्टीने इतर समाजाची माणसं जर राजकारणामध्ये पुढे असतील तर मराठा समाजाला कुठंतरी न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातनं एक प्रयत्न होऊ शकतो. आणि मराठा पुढाऱ्यांच्या बाबतीमध्ये जो आज आरोप होतो की मराठा पुढारी म्हणजे मराठा समाज, मला वाटतं की हा पुढाऱ्यांवर आणि मराठा समाजावर अन्याय करणार प्रश्न आहे. तुमचं एकच वाक्य फक्त पकडतो कारण आपल्याला ब्रेकला जायचं आहे. तुम्ही असं म्हणालात की इतर समाजातली माणसं जर सत्तेत असतील तर मराठा समाजाला न्याय मिळू शकतो. असं असताना सुद्धा कोल्हापूरमध्ये एक घोषणा येते की मुख्यमंत्री मराठा असला पाहिजे. आत्ता एक मुख्यमंत्री ब्राह्मण आहे म्हणून पोटात दुखतंय? अजिबात नाही. कारण हा महाराष्ट्रातली जी काही 12 कोटी लोकसंख्या आहे त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधित्वाचा तो प्रश्न आहे. आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये विधिमंडळाच्या सदस्यांनी मुख्यमंत्री निवडायचा असतो. तो आजपर्यंतच्या राजकारणामध्ये कधी विधिमंडळ सदस्य निवडत नाहीत. केंद्रामध्ये ज्या पक्षाची सत्ता असते त्या पक्षाचे जे काही घटक असतात ते मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर करतात आणि त्याच्यातनं निवडून येतात. मुख्यमंत्री ब्राह्मण झाला म्हणून मराठा समाजामध्ये खदखदे अशी अजिबात परिस्थिती नाही. जर तशी परिस्थिती असती तर तुम्हाला लोकसभेच्या आणि विधानसभेच्या नंतर ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात ते चित्र दिसलं असतं. पण एक नक्कीच संघर्ष आहे की ही व्यवस्था म्हणून सरकारच्या विरुद्ध प्रश्न सोडवले नाही म्हणून खदखद आहे, म्हणून संघर्ष आहे, म्हणून आग आहे. आणि त्यामुळं व्यक्ती म्हणून मुख्यमंत्री हे ब्राह्मण आहे म्हणून हे मोर्चे निघत आहेत असं अजिबात नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आणि हे सरकार याच्याविरुद्ध प्रश्न सोडवले नाही म्हणून तो उद्याचा मोर्चा आहे. आपण याच्यात एक लक्षात घेतलं पाहिजे असं की राजकारणाचा निकष हा आरक्षणामध्ये लावलेला नाही आहे. आर्टिकल 15 आणि 16 मध्ये हे आपण पहिल्यांदा समजून घ्या. कारण मध्य प्रदेश झालं, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, तामिळनाडू आहे आणि कर्नाटक आहे. या 5 राज्याचं जर आपण बघितलं तर सगळं ओबीसीचंच राजकारण गेलं 50 वर्षापासून. मग त्यांच्या आरक्षणाला धक्का लागला का? नाही लागलेला. आता तुम्हाला महाराष्ट्राचं सांगतो की विदर्भ हा असा प्रांत आहे की त्याच्यामध्ये 90% लोक आरक्षणातच आहेत तरी त्यांना राजकीय आरक्षण दिलं जातं. मराठ्यांनी याच्याबद्दल कधी काही बोललेलं नाही आणि तिथं तर काही मराठ्यांची सत्ता नाही आहे. तसंच 4 जिल्हे उत्तर महाराष्ट्राचे तिथे मराठ्यांची सत्ता अजिबात नाही. मुंबईमध्ये मुंबई एवढा मोठा एरिया आहे तिथे मराठ्यांची सत्ता नाही आहे. म्हणजे मग तिथे जे सवलती घेणाऱ्या लोकांची सत्ता आली तर त्यांना तुम्ही म्हणता का तुम्ही सामाजिक बॅकवर्ड नाही आहे? हा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट अशी की मराठा समाजाचे कारखाने आहेत वगैरे हे म्हणणं तसं तथ्यावर टिकत नाही. त्याचं कारण महाराष्ट्राच्या एकूण संपत्तीमध्ये कारखान्याची ताकद किती? महाराष्ट्राच्या एकूण शहरी संपत्ती, आता तुम्हाला उदाहरण सांगतो की गेल्या वर्षीचा जर आपण इकॉनॉमिक सर्व्हे पाहिला तर 5च शहरं त्यांचं 60% उत्पन्न आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूरचं. मग मराठा तर या 5ही शहरामध्ये कुठेच नाही आहे. मग 60% उत्पन्न एका बाजूला गेल्यानंतर 90% समाजाला काय हातात राहतं?
म्हणजे याच्यामध्ये बारकाव्याने विचार केला तर मंडल आयोगाने जे निकष लावले सामाजिक मागासलेपणाचे, किंवा आता आपल्याकडे महाराष्ट्रात आयोगाने जे निकष लावले, किंवा सुप्रीम कोर्टाने जे निकष सांगितले, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री, राजकीय सत्ता, आमदार किती निवडून आले हा निकष कुठेही लिहिलेला नाही, कुठेही सांगितलेला नाही. आणि राजकीय आरक्षणाबद्दल आमची मागणीच नाही आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही आता बोलतच नाही आहोत. ठीक आहे, ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवूया. न्यूजरूम चर्चेमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर पुन्हा ही चर्चा आणि काही प्रश्न. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. शेवटच्या भागात आपण आलेलो आहोत. शेवटच्या भागातले काही प्रश्न. पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. एक आरोप होतो तुमच्यावर की मराठा क्रांती मोर्चा निघाल्यापासून महाराष्ट्रामध्ये जातीवाद फार वाढला, जातीचे हल्ले व्हायला लागले, गावागावामध्ये अनेक खालच्या जातींना जे मागासवर्गीय मानले जातात त्यांच्यावर हल्ले झाले, सामाजिक बहिष्काराची अनेक प्रकरणं आली. तर हा एक आरोप आहे. आणि दुसरा एक माहिती आहे, तुम्ही सांगावी ती खरी आहे का, की आयोजकांमध्ये फार मतभेद आहेत, सरकारशी बोलावं की नाही, कसा मोर्चा असावा, ह्या मतभेदामुळं हा वर्षभराचा कालावधी गेला. एक आरोप आणि एक माहिती, तुम्ही या संदर्भामध्ये अधिक कन्फर्मेशन दिलं? असं कुठंही नाही आहे. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही राज्यभर फिरतोय. 1 वर्ष झाले, 1 वर्षाच्या वर, 1 वर्ष आता उलटं झालं आहे. राज्यभर आम्ही दौरे केलेत, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आम्ही गेलो आहे. आम्हाला असं कुठं वाटलं नाही, असं जाणवलं नाही आम्हाला की समाजामध्ये तीळ निर्माण आहे. उलट चांगल्या गोष्टी घडल्यात की अनेक समाज आमच्या जवळ आलेत, ते आम्हाला पाठिंबा द्यायला लागलेत. अक्षरशः दलितांच्या अनेक नेत्यांना आम्ही परवा भेटलो, ओबीसीच्या नेत्यांना भेटलो, त्यांनी पूर्णतः आमच्या या मोर्चाचं समर्थन केलेलं आहे. ते घाबरून समर्थन नाही करत. नाही, असं कसं म्हणता येईल? नाही, मराठ्यांना घाबरत असतील ना ते, गावामध्ये गावात राहायचं आहे त्यांना. नाही, मला एक म्हणायचं, इतके दिवस ते आम्हाला घाबरून होते का? इतके दिवस आम्हाला ते घाबरतच होते का? मग इतके दिवस आम्ही सोबत कामं केलीत, म्हणजे नोकरी असेल, शेती असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, अनेक ठिकाणी आम्ही सोबत होतो, तेव्हा आम्ही मित्र होतो. आणि गावगाड्यामध्ये आम्ही सोबत होतो, तेव्हा आम्ही मित्र होतो. आणि आज आम्ही मोर्चे काढले म्हणजे मला ते केव्हाचं मांडायचं आहे. मुळातच दुर्दैव असं आहे की ज्या वेळेस मराठा समाजाचा विषय येतो, नक्कीच आम्हाला असं वाटायला लागलं की खरंच लोकशाही आमच्या बाबतीत कुठंतरी कमी पडते आहे का? मला एक प्रश्न आपल्याला करायचा आहे की कुठंतरी आमच्याकडं मराठा सोडून आमचे तुम्ही शेतकरी बघा, आमचे तुम्ही विद्यार्थी बघा, आमच्या खऱ्या अर्थानं आम्ही कुठं मागं गेलो आहे. तुम्ही फक्त मुठभर लोकांसाठी आम्हाला गृहीत धरून वारंवार तुम्ही आम्हाला दिवस तक तुम्हाला आरक्षण का पाहिजे? आपण अभ्यास केला आहे का ग्राउंड रूटला जाऊन कधी? अहो, मोजक्याच राजकीय लोकांना आपण टार्गेट करून पांढरे पोस्ट लोक तुम्ही आमचे पाहतात, परंतु 95% आमचा मराठा समाज पिचत पडलेला आहे. अक्षरशः आमचा वखरावरचा बाप एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे. आता तुम्ही म्हणाले की पांढरी जे लोक आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे पांढरे कपडे घालून जे पुढारी म्हटले जातात, सर्वात जास्त राजकीय मराठा समाजाचा आहे, सर्वात जास्त शिक्षण संस्था मराठ्यांच्या आहेत. या सगळ्यांनी जर विचार केला तर मराठा समाजाचे सगळे प्रश्न सुटू शकतात. हा एक प्रश्न पहिला आहे. आणि आर्थिक विवंचना जी निर्माण झाली ती मराठा समाजानेच करून घेतली आहे का? कारण अनेक रूढी परंपरा अशा आहेत की जिथे म्हणजे मुलीचं लग्न असेल ते खूप बडेजाव करणं असेल, या सगळ्या गोष्टींमुळे आर्थिक विवंचनेत मराठा सापडला का? निश्चितच मी आपल्याला या खूप चांगला प्रश्न आपण केला आहे. आणि याला जर जबाबदार कोणी असेल ना, तर माझा तर स्पष्ट आरोप आहे, याला जबाबदार आहे आमच्यामधले प्रस्थापित लोक. त्यांनी त्या काळामध्ये जर हा विषय जर खऱ्या अर्थानं पुढे घेतला असताना, आणि ही प्रथा पाडून दिलेली आहे. आता नाही, आता मराठा समाज शिकला आहे, शिक्षणातून पुढे आला आहे, आणि अनेक गोष्टी आपण बघितल्या असेल. 50 ते 60% लोक आज एका दिवसात लग्न लावून घरी आणतात. ठीक आहे, काही बडेजावपणाच्या आहारी गेलेले लोक असतील, त्यांच्याकडे साधन संपत्ती असेल म्हणून ते मोठमोठे विवाह सोहळे करत असतील. निश्चितच त्यांच्याशी आम्हाला काय घेणं देणं? आम्ही एक साधा मराठा हा एकेकाळी साधारण एक आपण 30-40-50 वर्षापूर्वीची गोष्ट काढली तर ज्याच्या घरून मुलगी आणायचा त्याला त्याच्याबद्दल हुंड्या स्वरूपातनं काही ना काहीतरी द्यायचा. आता परिस्थिती उलटी झाली आहे की ज्याला मुलगी द्यायची त्याला उचलून वर पैसे द्यायला लागतात. ब्राह्मण समाजातली जी एक वाईट प्रथा होती की जिथे मराठ्यांच्या सारखी ती नव्हती, तर तुम्ही त्या ब्राह्मणांच्या वाईट प्रथा कशाला स्वीकारताय? तुम्ही ज्यांच्याकडून मुलगी आणताय त्यांचा सन्मान का नाही करत? तुम्ही हुंडे मागताय कशासाठी? नाही, याच्यात आपण आता थोडंसं आटपार बोललं पाहिजे, सगळ्यांना न्याय होईल असं बोललं पाहिजे. आपण भारतीय समाजाचे जे दोष आहेत ते फक्त मराठ्यांच्या बाबतीत दूरही करू शकणार नाही आणि अभ्यासू पण शकणार नाही. आता गडकरींच्या मुलीचं लग्न झालं, किंवा उदाहरणार्थ गावितांच्या मुलीचं कोणाचं त्यांच्या घरात लग्न झालं, किंवा भुजबळांच्या घरात कोणाचं झालं, किंवा मुंडेंच्या घरात कोणाचं झालं, तर काय ते साधं होणार आहे का? आज ते शेवटी राजकीय ज्यांच्याकडे संपत्ती गडगंज झालेली आहे ते त्यांचा स्वभाव आहे, तो वेगळा क्लास होऊन जातो, तो त्याचा दोष आहे. तो भारतीय समाजा आता हुंडा कोणत्या जातीत घेतला जात नाही. आम्ही म्हणत नाही की मराठ्यांनी घ्यावा, मराठ्यांनी हुंडा नाकारला पाहिजे, याच्यावर खूप मोठे आता प्रयत्न सुरू आहेत.
आणि मराठा समाजातल्या मुली त्याच्यासाठी खूप मोठा पुढाकार घेत आहेत. आम्हाला त्याच्याबद्दल तर खूप आनंदच आहे आणि सगळा समाज त्याला फॉलो करेल, कारण मराठा समाजाला बरोबर घेतात सगळे. परंतु त्या विषयाला आपण एकांतात नाही ना अभ्यासू शकत. सगळ्या समाजात जे दोष आहेत ते भारतीय समाज म्हणून मराठ्यात आहेत. हे बरोबर आहे. प्रबोधनाचा एक वेगळा मुद्दा आहे. पण गेले वर्षभर तुम्ही मोर्चे काढताय, प्रतिसाद मिळत नाही असं मगाशी बोलण्यातून आला. सरकारकडून ज्या अपेक्षेनं सरकारनं निर्णय घ्यायला पाहिजे ते होत नाहीत. मग सरकारच्या विरोधात जायला का हा मराठा मोर्चा घाबरतोय? थेट सरकारच्या विरोधात हा मोर्चा का निघत नाही? आणि दुसरी गोष्ट, ह्या मोर्चा झाल्यानंतर पुढचं पाऊल काय असेल? उद्याचा जो मोर्चा आहे तो सरकारच्या विरोधात आहे ना. कोण म्हणलं सरकारच्या विरोधात नाही? नाही, पण काही निर्णायक 9 तारखेला आम्हाला कानावर पडेल का? हे बघा, आता 9 तारखेपर्यंत एक विषय आमचा नक्की आहे. उद्या सर्व संयोजक राज्यातले येत आहे. सरकारला आम्ही अल्टिमेटम दिला होता मागच्या 3 महिन्यापूर्वी की आमचे 9 ऑगस्टपर्यंतचे प्रश्न तुम्ही जर सोडवले नाही तर आम्ही तुमच्या विधान भवनावर मोर्चा काढणार. 9 तारखेपर्यंत आमचे सगळे प्रश्न मार्गी लागले नाही, त्यामुळे उद्याचा मोर्चा आहे. उद्याच्या मोर्चानंतर राज्यामध्ये परिणामकारक एक दिशा घेऊन हे आंदोलन पुढच्या पद्धतीने चालवलं जाईल आणि सगळ्या प्रश्नांची तड लावण्याच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला राज्यात एक व्यापक चित्र तुमच्या आगल्या काळामध्ये दिसून येईल. या बाबतीत आम्ही नाही, पण 9 ऑगस्टच्या नंतर आणखीन एक नवी तारीख घोषित होऊ शकते. नाही, परत आता मोर्चे नाही निघणार. आता आंदोलन वेगळ्या पद्धतीने होईल. काय करणार? एक शांतते बघा, ते सर्व आता जसे हे मोर्चे कसे निघले तुम्हाला कळलं नाही, तसं पुढचं आंदोलन कसं होणार आहे हे कुणालाच कळणार नाही. ते आपाप ठरवलं जाईल आणि आपाप. पण ते हिंसक असू शकतं का? की हे जे मोर्चे निघतात त्यात तुमचं म्हणणं आहे की जो अन्याय तुमच्यावर झाला आहे तो पुढच्या पिढीवर होऊ नये. पण पुढच्या पिढीतला जो तरुण वर्ग आहे, जो विचारांनी ग्लोबल झालेला आहे आणि जो जातपात मानत नाही, त्यांचं म्हणणं काय आहे ते कधी जाणून घ्यायचा प्रयत्न बघा, विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते याच्यामध्ये मांडलेले आहेत. EBC योजना आम्ही मागितली, राजश्री शाहूंच्या नावाने झाली. ती EBC सर्व समाजाला लागू झाली. मुळामध्ये कसं आहे की जातीच्या पलीकडे जाऊन समाज व्यवस्था एका जर पातळीवर आणायची असेल तर सरकारी धोरणं, पॉलिसी, शासन निर्णय याच्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे. आज काय होतं आहे की जाती व्यवस्थेला धरून जर शासन सगळे निर्णय होत असेल आणि त्याच्यामध्ये मग मोठा समाज असल्यामुळे मराठा समाजाला जास्त फटका बसतो. त्यामुळे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये तुम्ही बरोबर आहे की ग्लोबल आता विचार करायला पाहिजे. आज व्यवहारात जात राहिलेली नाही, ते आम्ही मान्य करतो ना. परंतु हे जाती व्यवस्था प्रत्येक वेळेला तुम्ही मराठा समाजाकडूनच अपेक्षा करणार का ग्लोबल विचारांची? इतर समाजातल्या लोकांना ग्लोबल विचार नाहीयेत, इतर समाजातल्या विद्यार्थ्यांना ग्लोबल विचार नाहीयेत. मग ते असा विचार का करत नाही? ते का करत नाही? मागू द्या ना, त्यात काय विषय? आरक्षण एक आरक्षण ही फक्त पद्धत आहे, ती आम्ही एक मागतोय. याच्या पलीकडे जाऊन मराठा समाजातले जे काही युवक आहेत आणि ग्रामीण भागातले शेतकरी यांचा सर्वार्थाने विकास व्हावा म्हणून शेतीच्या प्रश्नांना अग्रक्रम द्यावा. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील, हॉस्टेलचे असेल, क्वालिटी एज्युकेशन असेल. जी सारथी नावाची आम्ही संस्था मागितली, पर्टिक्युलरली एका गोष्टीसाठी मागितली, त्याच्यामध्ये ग्रामीण भागात शेती व्यवस्थेत असणाऱ्या सर्व जाती आणि मराठा आणि कुणबी समूहासाठी ही संस्था मागितली. ती शासनाने मंजूर केली, पण ती जानेवारीमध्ये मंजूर केली. आज त्याचा फक्त एक साधा GR काढायला 8 महिने लागले आणि संस्था निर्माण कधी होणार? आम्ही त्या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाज आणि ग्रामीण भागातल्या युवकांमध्ये कोणत्या कमी आहेत त्याला क्वालिटी एज्युकेशन नाही. याच्यावरच शेवटचा प्रश्न विचारतो, वेळ संपत आलाय. सारथीचा 8 महिने GR काढायला लागलं, इतके मोर्चे निघाले. 9 ऑगस्टला तुम्ही मुंबईतला मोठा मोर्चा काढताय. आरक्षण देऊ म्हणत सरकार फक्त गाजर दाखवत असं वाटत नाही तुम्हाला? आता आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात आहे म्हणून सरकार स्वतःचं अंग काढून घेते, पण सरकारला ही जबाबदारी झटकता येणार नाही, कारण ते त्यांचं नैतिक कर्तव्य आणि त्यांनी ते पार पाडलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? मला तेच म्हणायचं आहे की खऱ्या अर्थानं आता आपल्याला मागं माहीत असेल, हायकोर्टाने आदेश दिले की मागासवर्ग आपल्याला जर सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला राज्य मागासवर्गीय आयोगाकडे जावं लागेल, आणि ते कोर्टामध्ये आलं. मला एक कळत नाही, जो राज्य शासनाच्या अखत्यारीतला विषय ते कोर्टामध्ये जातोच कसा आणि नेमकं नेतं कोण, हा खूप आता बोलण्याचा आणि चर्चेचा विषय. पण दुसरी गोष्ट, कोर्टाने आदेश करू नये, सरकारने 2 महिने हे जे क्वांटिफाईड डाटा जे 16 लाख लोकांचा सर्वे महाराष्ट्रभर झाला, गोखले इन्स्टिट्यूटने जो केलेला आहे, तो का मागासवर्गीय आयोग समोर नेला नाही? तर सरळ सरकारचं आरक्षण देण्याची नीतिमत्ता कुठेतरी ठीक नाहीये. त्यामुळंच उद्याचा मोर्चा आम्ही घेतोय खऱ्या अर्थानं. हा आमच्या दृष्टीने आम्ही सांगितलं. धन्यवाद कोंढरे पाटील, रवींद्र काळे आणि बाळासाहेब, तुम्ही आला त्या चर्चेत. मला पाटील केलं तुम्ही, कारण शेवटी पाटील म्हणूनच समाजात पाटील या शब्दामुळे आमचा प्रॉब्लेम झालाय, कारण ते चित्रपटामध्ये जो पाटील रंगवलाय त्या पाटलांमुळे खऱ्या पाटलांवर अन्याय होतोय असं आमचं म्हणणं आहे. माणूस कधी शोधला नाही, हे आमचं दुर्दैव म्हणाला आहे.
नाही मगाशी रवींद्र काळे जे म्हणाले की तुम्ही एका पांढऱ्यापेशा वर्गाला आमच्या समाजातला पुढं करताय, त्यांनी प्रगती करून घेतली पाटील नावावर, आता कुठतरी ते येऊन स्वतःची प्रगती करण्यासाठी म्हणून सगळ्यांनी पाठबळ देण्याची गरज आहे. याच मुद्द्यावर मी इथं थांबतो. खेळीमेळीच्या वातावरणात ही चर्चा पूर्ण होतीये. 9 ऑगस्टचा मोर्चा कसा निघतो आणि कसा प्रतिसाद त्याला असतो आणि सरकार त्याच्याकडे कुठल्या दृष्टीने पाहतं हे देखील आपल्याला पाहायचं आहे. तर सांगू बाबत काय घेतो.